नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. आणि अखेरीस मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी राजघाटावर जाईन, सोनम वांगचुक यांची ट्विट करून माहिती. पेपर फुटीमुळे संपूर्ण देशात वादळ उठलं असताना औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटणं हे गंभीर प्रकरण आहे. हा लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर टाकलेला दरोडा आहे. रोहिणी खडसे यांची सरकारवर टीका. देशातील तरुणांचा हा विजय. सत्तेच्या अहंकाराला तरुणांनी धक्का दिलाय. तरुणांनी देशात परिवर्तनाची ताकद दाखवून दिली आहे. नवनाथ वाघमारे यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांची यादी पूर्ण व्हायला वेळ आहे. कागदपत्र अपलोड होतील तशी यादी होईल. जो उशीर होतोय तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होतोय. दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस. उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल. E20 जनता पार्टीच्या नावाने सोशल मीडियावर स्वतंत्र हँडलवरून E20 पेट्रोल विषयी सातत्याने पोस्ट. अनेक नागरिक या अभियानाशी जोडले जात असल्याचा पोस्टमध्ये दावा. MPSCच्या ड्रग इन्स्पेक्टर भरतीचा पेपर परीक्षा आधी सोशल मीडियावर फुटल्याचे पुरावे. यांनी शिक्षण व्यवस्थेची वाट लावून टाकली आहे. विजय वडेट्टीवार यांची ट्विट करून सरकारवर टीका. आंदोलनाचे बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्याकडून स्वागत. मात्र पंतप्रधानांच्या विरोधात वापरलेल्या अशोभनीय भाषेतील टीकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त. जळगावमधील चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. 7 किलोहून अधिक गांजा जप्त. 6,08,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर. मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला. खडकपाडा पोलिसांकडून तरुणावर गुन्हा दाखल. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर रायगड हद्दीत भाताड बोगद्याजवळ भीषण अपघात. अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. काही काळ वाहतूक ठप्प. माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद. जुन्नर तालुक्यातील करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक 17,500 रुपये प्रति क्विंटलने वाढली. दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. परभणी पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई. 14,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मानवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवल्याने प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. आता आपल्यालाही E20 विरोधात एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल. केजरीवाल यांचं वक्तव्य. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.